So that cot pi by 2 plus theta into sin negative theta into cot pi minus theta divided by cos 2 pi minus theta into sin pi plus theta into tan 2 pi minus theta equal to negative cosec theta. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. LHS साइडला ह्या तीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे डिनॉमिनेटरला पण ह्या तीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचं किंवा रेशोचं मल्टिप्लिकेशन आहे आणि हे डिव्हाइड केल्यावर ह्याला हे डिव्हाइड केल्यावर आन्सर किती येणार आहे निगेटिव्ह कोसेक थिटा. आता आपण हे सॉल्व्ह करू. आपल्याला सॉल्व्ह करताना इथे फॉर्म्युलांचाच वापर करावा लागणार आहे. तर आता आपण फॉर्म्युले बघू कोणते वापरायचे ते. आता इथे कॉट पाय बाय 2 प्लस थिटा आहे म्हणजे इथे आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे कॉट n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू कॉट थिटा प्लस मायनस कॉट थिटा वेन n इज अन इवन नंबर. जेव्हा n हा इवन नंबर आहे म्हणजे समसंख्या आहे तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. कॉटचं कॉटच राहणार आहे आणि प्लस मायनस हे कशावर डिपेंड आहे तर क्वाड्रंट इन विच दॅट अँगल लाईज. हा अँगल कोणत्या क्वाड्रंटवर आहे त्यावर ते डिपेंड असणार आहे. आता जेव्हा n ऑड असेल म्हणजे कॉट n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस. जेव्हा n ऑड असेल तेव्हा कॉटचं टॅन होणार आहे टॅन थिटा वेन n इज अन ऑड नंबर ऑर इंटिजर म्हणजे विषम संख्या. आता इथे कॉट पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे इथे n पाय बाय 2 इथे किती आहे पाय बाय 2 इथे n इक्वल टू किती येणार आहे n इक्वल टू 1. वेन n इक्वल टू 1 देन n पाय बाय 2 इक्वल टू पाय बाय 2 म्हणजे इथे n हा नंबर काय कसा आहे ऑड आहे का इवन आहे ऑड नंबर आहे विषम संख्या आहे ऑड इंटिजर और ऑड नंबर. मग त्यामुळे आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे हा फॉर्म्युला वापरायचा. कॉटचं इथे टॅन थिटा होणार आहे म्हणजे टॅन थिटा प्लस मायनस टॅन थिटा होणार आहे. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यानुसार याची साइन इथे ठरवायची आहे आपल्याला. कॉट पाय बाय 2 प्लस थिटा मीन्स 90 प्लस थिटा कॉट 90 डिग्री प्लस थिटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये अँगल येणार आहे हा 90 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये हा अँगल आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये इकडे एक्स ऍक्सिसवर सगळे निगेटिव्ह नंबर आहेत वाय ऍक्सिसवर पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे कॉट काय येणार आहे कॉट म्हणजे काय तर कॉस डिवायडेड बाय साइन. कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट अँड साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. आता इकडे वाय ऍक्सिसवर सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे इकडे सगळे निगेटिव्ह नंबर एक्स ऍक्सिसवर म्हणजे इथे कॉस काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे कॉस निगेटिव्ह असणार आहे आणि साइन पॉझिटिव्ह आहे. पण एखादी व्हॅल्यू निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर आन्सर निगेटिव्ह येणार का पॉझिटिव्ह येणार तर निगेटिव्ह येणार. देअरफॉर कॉट इज हिअर इन सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह. कॉट थिटा इज निगेटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. मग इथे आपण आन्सर काय घेणार निगेटिव्ह टॅन थिटा. प्लस घ्यायचं नाही आपल्याला फक्त निगेटिव्ह टॅन थिटा. इथे आपण LHS साइड लिहून काढलेली आहे. कॉट पाय बाय 2 प्लस थिटाच्या ऐवजी आपण काय घेणार आहेत निगेटिव्ह टॅन थिटा. आता इथे साइन निगेटिव्ह थिटा आहे साइन निगेटिव्ह थिटा बाय डेफिनेशन बाय फॉर्म्युला साइन निगेटिव्ह थिटा मीन्स निगेटिव्ह साइन थिटा. हा फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. इथे साइन निगेटिव्ह थिटा म्हणजे निगेटिव्ह साइन थिटा. आता इथे कॉट पाय मायनस थिटा ह्या इथे अँगल हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे पाय मायनस थिटा म्हणजे परत 180 वजा थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल येणार आहे हा पाय मायनस थिटा. आणि इथे n इक्वल टू किती आहे ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला इथे n काय येणार आहे तर इथे n इव्हन नंबर आहे n इज हिअर इव्हन नंबर. n पाय बाय 2 हिअर ओनली इज पाय देअरफॉर n इज हिअर 2 अँड 2 इज हिअर इव्हन नंबर. देअरफॉर यूज दिस फॉर्म्युला कॉटचं कॉटच राहणार आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे इथे काय येणार आहे निगेटिव्ह साइन निगेटिव्ह कॉट थिटा. मग कॉट पाय मायनस थिटाच्या ऐवजी आपण काय घेणार निगेटिव्ह कॉट थिटा. आता इथे कॉस 2 पाय मायनस थिटा 2 पाय इथे n इक्वल टू काय आहे n इक्वल टू इव्हन आहे का ऑड आहे तर इव्हन नंबर आहे हा. इव्हन नंबर असल्यामुळे कॉसच राहणार आहे. कॉस 2 पाय मायनस थिटा ह्याचं कॉसच राहणार आहे कॉस थिटाच राहणार आहे. फक्त प्लस मायनस साइन क्वाड्रंटमध्ये बघायचं कोणत्या क्वाड्रंटमध्ये अँगल आहे. पाय मायनस थिटा म्हणजे 360 डिग्री मायनस थिटा म्हणजे हा फोर्थ क्वाड्रंटला अँगल आहे. आणि कॉस मीन्स व्हॉट कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट अँड ऑल नंबर ऑन एक्स ऍक्सिस आर हिअर इन फोर्थ क्वाड्रंट एक्स ऍक्सिस all number on x-axis are positive. Therefore, cos is here positive. Therefore, take here positive sign. Positive cos theta. तो sin pi plus theta. Sin pi plus theta. इथे n इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर असल्यामुळे इथे साइनचा साइन थिटाच राहणार आहे.
आता इथं प्लस मायनस सोडकायचं असेल तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये बघायचं. पाय प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंटला, 180 अधिक थिटा म्हणजे हा अँगल थर्ड क्वाड्रंटला आहे. आणि थर्ड क्वाड्रंटला साइन मीन्स व्हॉट, वाय कोऑर्डिनेट. ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर हियर निगेटिव्ह, देअरफॉर टेक हियर निगेटिव्ह साइन. नाउ tan 2 पाय मायनस थिटा, आता हा कोणत्या क्वाड्रंटला आहे, 2 पाय मायनस थिटा म्हणजे 360 वजा थिटा, 360 मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंटला हा अँगल आहे. आणि इथे आपल्याला टॅन बघायचा. इथे n इक्वल टू इव्हन आहे का ऑड आहे, तिथे इव्हन आहे, त्याच्यामुळे इथे टॅन थिटाच राहणार आहे. फक्त आता ते प्लस मायनस बघायचं आहे, तर ते क्वाड्रंट वरून ठरवायचं. इन फोर्थ क्वाड्रंट टॅन इज निगेटिव्ह बिकॉज हियर ऑन ऑल नंबर ऑन वाय ऍक्सिस आर निगेटिव्ह, बट एक्स ऍक्सिस ऑल नंबर्स ऑन एक्स ऍक्सिस आर पॉझिटिव्ह. इथे वाय ऍक्सिस वर सगळे निगेटिव्ह नंबर आहे. अँड साइन मीन्स व्हॉट, साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट अँड कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट. अँड टॅन मीन्स व्हॉट, साइन अपॉन कॉस means y upon x. When y is negative, then tan is also here negative. Take here negative sign. आता इथे काय काय कट होतात टर्म्स बघायचं. इथे निगेटिव्ह टॅन थिटा इथे पण आहे, कट झाले. साइन थिटा निगेटिव्ह, निगेटिव्ह साइन थिटा हे दोन्ही कट झाले. रिमेनिंग टर्म्स आर निगेटिव्ह कॉट थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. निगेटिव्ह कॉट थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. नाउ कॉट थिटा मीन्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉट थिटा मीन्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा मीन्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. हे दोन्ही कॉस कट होतील. निगेटिव्ह 1 अपॉन साइन थिटा मीन्स निगेटिव्ह कोसेक थिटा and it is equal to RHS side of the equation. 1 upon sin means cosec. Therefore LHS equal to RHS. तर इथं आपला क्वेश्चन हा सॉल्व करून झालेला आहे. आपल्याला इथे सगळीकडे फॉर्म्युलेच वापरायला लागलेले आहेत. ते फॉर्म्युले तुम्ही पाठ करा. लॉग टेबल मध्ये, लॉग टेबलच्या पुस्तकामध्ये लॉगरिथम अँड मॅथमॅटिक टेबल्सचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पान नंबर 7 आणि 8 ह्याच्यावर या ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले आहेत. तर ते तुम्ही पाठ करा.